नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तिलोत्तमाला सारंग अगदी खडे बोल सुनावत आहे, बोलती बंद करत आहे, कारण तिलोत्तमा काहीही झालं तरीही फक्त आणि फक्त इकडे आपल्या सावलीवरतीच आरोप करत आहे आणि सारंगला मात्र खूप राग आलेला आहे। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्याने तिचा गुन्हा कबूल केलेला नसतो, तेव्हा सारंग स्वतःच्या तोंडाने तिला गुन्हा कबूल करायला सांगतो आणि त्यानंतर तिलोत्तमाला जाणीव करून देतो की आई, तू मला शब्द दिलेला होतास, तुला माहिती आहे ना तू मला काय बोलली होतीस, त्यामुळे तुला ते मान्य करावं लागणार आहे, तो शब्द तुला पाळावा लागणार आहे। तिलोत्तमाला त्या क्षणी आठवतं तिलोत्तमा बोललेली असते, जर ऐश्वर्या खोटी असेल तर मी स्वतः तिच्या कानाखाली जाळ काढेल, तिचं मुस्काड फोडेल। आणि आता वेळ आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्याचं मुस्काड फोडण्याची, आणि ऐश्वर्याचं मुस्काड फोडायला सांगितलं जातं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात। त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि सारंग सावलीला बायकोचा हक्क कसा देणार आहे, तिलोत्तमाची बोलती बंद करणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर इकडे तिलोत्तमाने घरातील सर्वांना बोलवलेलं असतं, कारण तिचे 48 तास संपलेले असतात। आता 48 तास संपलेले आहेत, तर हे सगळं करावंच लागणार आहे आणि सारंगला मी जे करायला सांगेल ते त्याला करावं लागणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं। आणि त्यासोबतच आता तिलोत्तमा म्हणत असते की सारंग कुठे, बोलवा त्याला, सारंगला बोलवा असं सांगितलं जातं। आणि सारंगला बोलवायला सांगितल्यावर आता सारंग तर घरातच नाहीये हे तिलोत्तमाला कळतं, तेव्हा ती राजकुमारला म्हणते की राजकुमार, अरे सारंग कुठे बघ। तेवढ्यातच सारंग दारात आलेला असतो। सारंग दारात आलेला आहे हे पाहून तिलोत्तमाला बरं वाटतं, कारण सारंग आता पुन्हा आलेला आहे, ही गोष्ट तिच्यासाठी खूपच चांगली असते। ती म्हणते, बरं झालं सारंग तू आलास, असं तिलोत्तमा सांगू लागते। त्याचबरोबर तिलोत्तमा म्हणते की चला आता सारंगही आलेला आहे, कारण सारंगच्या बाबतीतला निर्णय आहे। ऐश्वर्या म्हणालेली असते की तुम्ही सारंगच्या बाबतीत बोलणार आहात, पण सारंग काय ते फेस करू शकणार नाही म्हणून सारंग निघून गेलाय की काय, एवढं सगळं ऐश्वर्या बोलत असते। पण तिलोत्तमाची खूपच लाडकी सून असते आणि तिलोत्तमा मात्र तिचं सगळं बोलणं ऐकून घेत असते। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग तिथे येतो, सारंग आलेला असतो आणि मग लगेचच इकडे तिलोत्तमाने तिची लीगल टीम बोलवलेली असते। तेव्हा चंद्रकांत म्हणत असतो की हे काय आहे, ही कशासाठी बोलवलेले, तू यांना कशासाठी बोलवलेलं आहे, म्हणजे सगळे लॉयर्स तिथे आलेले असतात आणि सगळ्यांना तिने बोलवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते करायचं आहे। आणि आता सारंग आणि सावलीचा डिवोर्स हा तिचा निर्णय असतो, म्हणजे सारंग आणि सावलीचा डिवोर्स करायचा। आणि सारंगला ती म्हणते की तुझ्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय मी घेतलेला आहे आणि यामुळे तुझं चांगलंच होणार आहे। सारंगला मात्र ही गोष्ट पटतच नाहीये। मग तिथं सगळे लीगल ॲडवायझर आलेले असतात, तेव्हा सारंग त्यांना एकच प्रश्न विचारतो की मला तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे, आणि ते म्हणजे की हा जो डिवोर्स आहे तो घेण्यासाठी दोघांची संमती असणं गरजेचं असतं ना। तेव्हा ते म्हणतात की हो, दोघांची संमती असणं गरजेचं असतं। तेव्हा सारंग सांगू लागतो की कसं आहे माहितीये का, मग सावली तर ती म्हणते की जी मुलगी हे घर सोडून गेलेली आहे ती या घरातच नाहीये, तर तिची परवानगी घ्यायची काय गरज आहे, असं तिलोत्तमाचं बोलणं झालेलं असतं। तेव्हा मात्र इकडे सारंग म्हणतो की घरात नाहीये, कोणी सांगितलं घरात नाहीये, आले ना सावली ये, असं म्हणत सारंग सावलीला बोलावून घेतो। आता सावलीला तर बोलावून घेतलेलं असतं, सावली तिथं आलेली असते आणि तेव्हा सारंग त्यांना सांगतो की हे बघा, हा आमच्या घरचा मॅटर आहे, आम्ही बघून घेऊ, तुम्ही जाऊ शकता, असं म्हणत सारंगने आता त्यांना जायला सांगितलेलं असतं। आणि त्यांना जायला सांगून सारंगने एक मोठं काम केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांना म्हणालेलं असतो की हे बघा तुम्ही जा आता, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला आता हे सगळं ऐकून घ्यावं लागणार आहे। आता सारंग त्यांना जायला सांगतो, सावलीला आत बोलवलेलं असतं, परंतु इथे राग आलेला असतो, तो म्हणजे तिलोत्तमाला, कारण तिलोत्तमा म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, तिलोत्तमाला ही गोष्टच पटत नसते। आणि तिलोत्तमा आता तिथे म्हणते की सारंग, तेव्हा सारंग सांगतो की हे बघ आई, कसं आहे माहितीये का, तेव्हा ती म्हणते की मग आता देऊ का लगेच तिला पोलिसांच्या ताब्यात, कारण तू तर बोलला होता। तेव्हा सारंग म्हणतो, हो आई, पोलिसांच्या ताब्यात तर द्यायचंच आहे, पण एवढी घाई नको ना, कारण मी काय सांगणार आहे ते ऐकून तरी घे आधी, असं सारंग आईला म्हणतो आणि तिला शांत करतो। आता सारंगने शांत तर केलेलं असतं आणि त्यासोबतच त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता
सारंग तिला म्हणत असतो की हे बघ आई, कसं आहे माहितीये का, आता ते लेटर पण असतं, ते म्हणजे याच्याकडे, बबलू आणि सोहमकडे. तो म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, मला काय म्हणायचंय, ते लेटर जे होतं ना त्या दिवशी सावली ठेवून गेलेली बघ, मला तू आम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं, तेव्हा तिलोत्तमा इथं म्हणत असते पण त्या लेटरचा काय संबंध आहे इथे. तेव्हा सारंग सांगू लागतो की हो आई, थांब जरा, त्या लेटरचा काय संबंध आहे हे मी तुला सांगतो, फक्त तू ऐकून तरी घे एकदा, असं म्हणत तो तिला बोलत असतो. म्हणजे ते लेटर कशासाठी घ्यायचं आहे या सर्व गोष्टी तिला कळतच नसतात, पण सारंगने मात्र पूर्ण विचार केलेला असतो. आणि सारंग सांगू लागतो की हे बघ आई, ते लेटर काय आहे, कशासाठी आहे, हे सगळं मी तुला सांगत आहे, फक्त आता मी काय सांगतोय ते बघ. आता हे लेटर जे मला सावलीत देऊन गेली होती, आणि हे लेटर आहे ते म्हणजे ऐश्वर्या वहिनीने आपल्या सगळ्यांना वाचून दाखवलेलं. त्याचबरोबर सारंगने ते नोटपॅड समोर आणलेलं असतं, ते नोटपॅड त्याने हातात घेतलेलं असतं, आणि तो म्हणतो की हे बघ, हे जे नोटपॅड आहे ना, याच्यावरून तुला स्पष्ट क्लिअर होत असेल की मला काय म्हणायचं आहे. आणि असं म्हणत सारंग ते नोटपॅड दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, आता तुझ्या लक्षात आलेलंच असेल मी तुला काय सांगणार आहे, कारण हे जे आहे हे सावलीचं अक्षर आहे, कारण सावली माझ्याशी बोलत नव्हती तेव्हा ती नोटपॅडमधून मला लिहून सांगायची तिला काय बोलायचं आहे ते. मग मला सांग, हे दुसरं अक्षर कोणाचं आहे. तिलोत्तमा म्हणते याच्यावरून काय म्हणायचंय तुला. सारंग म्हणतो हो आई, कसं आहे, हे सगळं आहे ना हे ऐश्वर्या वहिनीनं केलेलं आहे, हे दुसरं अक्षर आहे ते ऐश्वर्या वहिनीचं आहे का, पण जरा थांब ना तू, कारण ऐश्वर्या वहिनी स्वतःच्या तोंडाने मान्यच करत नाहीये, विचारतो तिला, असं सारंग बोलत असतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तिने मान्य केलं पाहिजे ना आता मी जे काय बोलत आहे ते, पण जर तिला ते मान्यच करायचं नसेल तर. तेव्हा सगळेजण ऐश्वर्याला विचारू लागतात ऐश्वर्या काय आहे हे सगळं. तेव्हा सारंगला तिलोत्तमा म्हणत असते की तुला कळतंय का, तू काय करतोय सारंग, या घरच्या सुनेवरती तू आळ घेतोयस, या घरच्या सुनेवरती आरोप करतोयस, तुला कळतंय का. सारंग म्हणतो की आई ऐक तरी आधी, आरोप करत नाहीये, पुरावे आहेत. तेव्हा सारंग बोलतच असतो, तरी पण ऐकून घ्यायला तयारच नसते तिलोत्तमा. तिला असं वाटत असतं की सारंग हे सगळं चुकीचं करतोय, सारंगने असं नाही केलं पाहिजे, ऐश्वर्या चुकू शकत नाहीये असं तिचं म्हणणं असतं, आणि ती बोलतच असते. त्यानंतर आता सारंग सांगू लागतो की हे बघ आई, मी काय सांगतोय ना ते ऐकून घे, त्या दिवशी सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याने ही चिठ्ठी दिलेली होती, आणि आता तू विचार, आणि तू मला शब्द दिलेला आहे, जर तिनं ते मान्य केलं नाही तर काय करायचं ते सांग मला, असं सारंग बोलतच असतो. तेव्हा ऐश्वर्याला इकडे विचारायला सुरुवात करते ती म्हणजे तिलोत्तमा. आता ऐश्वर्या पुढे येते आणि सांगू लागते की हो हो मॉम, हे मीच केलेलं आहे आणि ती चिठ्ठी मीच लिहिली होती. झालं. आता तिलोत्तमा इतकी चिडलेली असते, कारण सारंगने तिला सांगितलेलं असतं की आई आता मला सांग, तिने गुन्हा कबूल केलेला आहे, मग तू मला काय बोलली होती, जर सावली दोषी नसेल आणि ऐश्वर्या काही चुकलेली असेल तर. लगेचच सारंगने तिला आठवण करून दिलेली असते, कारण काहीही झालं तरीही सारंगने ठरवलेलं असतं की आज सावलीला न्याय मिळवून द्यायचा, आज शांत राहायचंच नाही, कारण सावलीची चूक नसताना सावलीला हे सगळं ऐकून घ्यावं लागत आहे. आणि त्याचबरोबर इथे सगळं विचार केला जातो, आणि सारंग म्हणत असतो की आता शांत राहायचं नाही, कारण सावलीवरती प्रत्येक वेळेस अन्याय केला जातोय, प्रत्येक वेळेस तिला दोषी ठरवलं जाते, त्यामुळे त्याने ठरवलेलंच असतं की आज गप्प बसणारच नाही. सगळेजण तिथे असतात, आणि मग आता पुन्हा आठवण करून दिल्यामुळं तिलोत्तमाकडे पर्यायच नसतो. तिलोत्तमा शांतच होते आणि ती डायरेक्टली कानाखाली वाजवते, ती म्हणजे ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर ऐश्वर्याला मात्र कळायचं बंद झालेलं असतं, आणि ऐश्वर्या पाहतच राहते, कारण तिच्याकडून तर चूक एवढी मोठी झालेली असते, आणि त्याचबरोबर तिने मान्यही केलेलं असतं. मग आता कानाखाली खाण्याशिवाय पर्यायच नसतो, आणि मग नील तिथं असतो. नीलकडे ती पाहू लागते, तिला असं वाटतं नील आपल्याला समजून घेईल. नील इतका चिडलेला असतो, आणि नील त्या क्षणी तिच्या कानाखाली जाळ काढतो. नीलने कानाखाली जाळ काढता क्षणी ऐश्वर्याला कळायचं बंद होतं, आणि मग तिलोत्तमा ओरडते, कारण आपण आपल्या मुलांवरती हे संस्कार नाहीत केलेले, असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं. कारण या घरामध्ये लेकी सुनांवरती हात उचलला जात नाही असं तिचं म्हणणं असतं, आणि म्हणूनच तिने नीलला ओरडते.
परंतु नील म्हणतो की अगं तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. आजपर्यंत तुझ्या बाबतीत एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुझ्या सगळ्या गोष्टी मी मान्य करत आहे, तुझ्या सगळ्या गोष्टींना मी तुला सपोर्ट करत आहे, पण तू मात्र ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. तुझं मात्र वाढतच चाललेलं आहे. तुला कळतच नाहीये की तू कोणत्या थराला गेलेली आहे, तू कोणत्या थराला पोचलेली आहे, तू काय करू शकते हे तुझ्या लक्षातच येत नाहीये. असं म्हणत नील मात्र भयानक चिडलेला असतो आणि नील म्हणत असतो की आता शांत राहणार नाही आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणून तर तुला इतक्या वर्षांमध्ये मूल होऊ शकलेलं नाहीये, तू आई होऊ शकलेली नाही. म्हणजे झालं, फायनली नीलने एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे त्या ऐश्वर्याच्या मर्मावरती बोट ठेवलेलं असतं. ऐश्वर्याला मात्र कळायचं बंद झालेलं असतं की आता काय बोलायचं, कारण हे सगळं जे काय आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण अशा पद्धतीने नील तिच्याशी कधी बोलेल, तिच्याशी असं कधी वागेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज नीलने ती गोष्ट बोलून दाखवलेली असते आणि नीलने तिचं कानफाड फोडलेलं असतं. ऐश्वर्या मात्र जाम रडत असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं करू काय नक्की हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यासोबतच ती रडत असते. आता तिलोत्तमाला राग आलेला असतो. तिलोत्तमाला ही गोष्ट काही पटत नसते. तिला ऐश्वर्याच्या कानाखाली मारायचं नव्हतं, पण तिला ऐश्वर्याच्या कानाखाली मारावी लागलेली असते. म्हणूनच तिला स्वतःचाच राग आलेला असतो. ती रागानेच तिथून निघून जाते. ऐश्वर्या पण भयानक चिडलेली असते, कारण अस्मी तिथं समोर येऊन तोंड उघडते आणि ती अस्मी म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम, मला कधी असं वाटलं नव्हतं तुम्ही असं खोटेपणा कराल. मान्य आहे मला माझी चूक झालेली असते, मी ह्या सगळ्या गोष्टी बोलते करते, पण तुम्ही एवढा खोटेपणा कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अहो सत्याचा मार्ग अवलंबायचा आहे असं ती बोलते. मग मात्र ऐश्वर्याला भयानक राग आलेला असतो. ऐश्वर्या मात्र भयानक अशी चिडलेली असते. त्यानंतर सगळे तिथून गेलेले असतात. ऐश्वर्या म्हणत असते की बस, या मुलीमुळं प्रत्येक वेळेस मला अपमान सहन करायला लागलेला आहे. मी सगळा अपमान सहन केलेला आहे, पण आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यावर कधी हात उचलला नव्हता, माझ्या नवऱ्याने माझ्याशी कधी चुकीचं वागलेला नव्हता आणि आज माझ्या नवऱ्याने माझ्यावरती हात उचललेला आहे सगळ्यांच्या समोर. त्याने माझ्याशी अशा पद्धतीनं वागलेलं आहे, माझ्याशी अशा पद्धतीनं बोललेलं आहे आणि ही गोष्ट मात्र तिला अजिबात आवडलेली नसते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. इकडे आता देवाचा फोन आलेला असतो आणि देवा मात्र जगन्नाथला सांगत असतो की एक गोष्ट आहे ती म्हणजे आनंदाची बातमी आहे, पण देवाचा फोन जगन्नाथने उचललेला नसतो. जगन्नाथ हा तेव्हा कामात असतो आणि मग व्हॉइस नोट पाठवून ठेवलेली असते. जगन्नाथला खूप आनंद झालेला असतो. जगन्नाथ म्हणत असतो की चल चल अलका चल, अगं आपली लेक आली आहे, सावली आली आहे, चल लवकर असं म्हणत इकडे जगन्नाथ घेऊन जायला निघालेला असतो. अलका म्हणत असते अहो असं कशाला, आली ना आपली लेक, मग काय गरज आहे असं अलका बोलत असते. तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणतो की अगं ती कुठं होती, काय झालं होतं ते कळलं पाहिजे ना आपल्याला, तू असं काय म्हणतेस, आपल्याला गेलं पाहिजे असं जगन्नाथ सांगत असतो. आणि मग जगन्नाथ आणि अलका दोघंही जायला निघालेले असतात. इकडे आता सखदेव आलेला असतो आणि सखदेव म्हणत असतो की अगं साऊ कशी आहेस तू, काय करतेस तू, हे काय केलं होतंस, एकदा तरी आपल्या भावाला सांगायचं होतं. अगं तुझ्या मनात काहीतरी दुखत खुपत होतं, तू माझ्याशी का बोलली नाहीस असं सखदेव तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते की दादा अरे तसं नाही आहे रे, काय सारंग सरांमध्ये आणि माझ्यामध्ये थोडे वाद झाले होते, पण मला ना कळतच नव्हतं की मी काय करायचं आहे आणि त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि मी कोणत्या तोंडाने येणार होते. सखदेवचं असं म्हणणं असतं की अगं तुझा हा भाऊ मान्य आहे मला गरीब आहे, फाटका आहे, पण तुझ्या भावाच्या घराची दारं ही तुझ्यासाठी कायमस्वरूपी खुली आहेत असं सखदेवने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच सखदेव म्हणतो की थांब, एकदा पण तू बाबाचा विचार केला नाही, आमचा विचार केला नाही, आता बाबाला फोन करून कळूया असं म्हणत तो बाबांना फोन लावतो. मग एकनाथराव फोन उचलतात. अरे सखदेवा काय झालं, साऊ सापडली का, कशी आहे साऊ असं विचारू लागतात. तेव्हा मात्र सखदेव सांगू लागतो की हो, आणि इकडून सावली बोलायला सुरुवात करते. सावली म्हणत असते की बाबा, सावलीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण आपले बाबा हे आपल्यापासून दूर गेलेले होते, त्यांच्यापासून आपण दूर गेलेलो होतो. या सगळ्या गोष्टींचा त्रास सावलीलाही तेवढाच झालेला होता आणि सावलीही त्याच गोष्टींचा विचार करत होती. त्याचबरोबर सावलीचं असं म्हणणं होतं की बाबा माझ्या बाबतीत मान्य आहे मला, आणि मग ती म्हणते की मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते. आता सावली बाबांना सगळं डिटेलमध्ये सांगायला सुरुवात करते, त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करते. आणि मग जेनी आणि त्याचबरोबर पंढरी या दोघांनी मला वाचवलेलं आहे ही गोष्ट ती सांगते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की
हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा मात्र इकडे बाबा म्हणतात की अगं खरंच ते जणी आणि पांडुरंग अगदी पांडुरंगाप्रमाणे तुझ्या पाठीशी उभे राहिले आणि तुला त्यांनी वाचवलेलं आहे. इकडे सखदेव पण सावलीला मिठीत घेतो. सावली रडत असते. सावली सांगत असते की सारंग सर मला न्यायला आले. सारंग सरांनी मला सांगितलं पांडुरंगानेच त्यांना मार्ग दाखवलेला आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली आणि सखदेव दोघंही रडत असतात. त्यानंतर दोघंही पांडुरंगाला नमस्कार करतात. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे की सारंग प्रत्येक वेळेस आता सावलीची बाजू घेत आहे आणि ऐश्वर्या बाबतीत सावलीने जे करायला लावले त्यामुळं आता तिलोत्तमाला मात्र राग आलेला असतो. तिलोत्तमा भयानक चिडलेले असते. सारंग पुन्हा सावलीची बाजू घेत असतो. सावलीच्या हक्कासाठी सारंग भांडत असतो म्हणून तिलोत्तमाला भयानक राग आलेला असतो आणि तिलोत्तमा म्हणत असते प्रत्येक वेळेस तू तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करणार आहे का. सारंगचं असं म्हणणं असतं की आई असं काय करतेस तू, म्हणजे तुला जे योग्य वाटते तेच मी बोलावं असं तुला वाटतं का. असं इकडे सारंग बोलत असतो तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की मग तुला जे वाटते तेच बोलतोस ना तू. सारंग मात्र म्हणत असतो की नाही, यापुढं मी ते ऐकणार नाही कारण सावलीला तिचा हक्क मिळाला पाहिजे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे माझ्याशी बोलू नकोस असं म्हणत तिलोत्तमा तिथून निघून जाते. तेव्हा मात्र सारंग तिच्याकडे बघून पाहत असतो. तिलोत्तमाने आता सारंगशी बोलणं बंद केलेलं आहे, म्हणजे कोणत्याही स्तराला गेलं तरी चालेल पण सावलीला तिचा हक्क मिळवून दिला पाहिजे हे सारंगने ठरवलेलं आहे. घरातले सगळेजण पाहत असतात. पहिल्यांदा असं घडलेलं असतं ते म्हणजे सारंग आणि तिलोत्तमामध्ये वादाची ठिणगी पडलेली असते आणि त्यांच्या दोघांमध्ये वाद झालेला असतो. पहिल्यांदाच तिलोत्तमा एवढी रागाने निघून गेलेली असते. सारंग म्हणत असतो की आई तूच संस्कार आमच्यावर केलेले आहेत आणि तुझ्या संस्कारांप्रमाणे आम्ही वागत असतो, बोलत असतो आणि आत्ताही तुझे संस्कार मला सांगत आहेत म्हणूनच हे सगळं होऊ शकलेलं आहे असं सारंग स्पष्टपणे सांगत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.